नमस्कार. नमस्कार. तर आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये एक मोसंबीची जी बाग आहे त्या बागेमध्ये आपण आहोत आणि या बागेला आपण मागच्या वर्षीपासनं आपलं जे शेड्यूल आहे ते चालू केलं आहे. तर ते जे शेतकरी आहेत ज्यांची बाग आहे त्यांच्याशी आपण बोलू. आपला तालुका कोणता? पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर हे जे झाडं आहेत आपले हो, किती वर्षाचे आहेत? हे 2017 मध्ये लागवड केली सर. म्हणजे 7 वर्षाचे झाडं आहेत ते. हा. तर ह्या झाडाला तुम्ही माझी जी प्रोसेस आहे हा, ती कधीपासून चालू केली? हे ह्या वर्षी चालू केली. या वर्षी चालू केली. हा. तर तुम्हाला का वाटलं की आपली प्रोसेस घेतली पाहिजे? ते कसं होतं की मी तुमचे व्हिडिओ युट्यूबला बघितले होते आणि त्याच्यामुळे तुमचे ते रिझल्ट ऐकले होते मी त्याच्यावरती, तर मग मी तुम्हाला कॉल केला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही कॉल केला? हो. तर मागच्या वर्षी आपण ही प्रोसेस चालू केली. जेव्हा मी बागेत आलतो तेव्हा आपल्या बागेची तोड चालू होती बा. हा, होती. आणि मी जेव्हा आलतो तेव्हा बागेमध्ये गळ पण मला दिसली होती. गळ होती ना, चांगल्यापैकी गळ होती. हा. तर चालू वर्षी काय झालं की बऱ्याचशा बागामध्ये खूप गळ आहे. हा. अगदी जालना असेल, बीड असेल, आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल हा. किंवा जळगाव खांद्याचा जो पट्टा आहे हो. तो असेल किंवा नागपूरच्या काही बागा आहेत त्या साईडच्या विदर्भातल्या, हा. तर त्या लोकांचे कॉल येतात. ते म्हणतात की गळ खूप होते. हो. आपल्या बागेत गळ कशी? आपल्या बागात गळ नाही म्हणलं तरी चालेल, कारण की आज 450 झाड आहेत आपले. तर याच्यामध्ये मला 10 किलो सुद्धा मोसंबी आजपर्यंत पडली नाही खाली. म्हणजे 450 झाडात 10 किलो सुद्धा मोसंबी नाही? नाही. मागच्या वर्षी आपल्या ज्या आसपासच्या ज्या बागा होत्या हा आणि आपली बाग, आपल्या बागेत पिवळेपणा पण होता चांगल्यापैकी. होता. मालही कमी होता. कमी होता. पण आपल्या आजूबाजूच्या शेजारच्या काही बागा होत्या तिथं माल चांगला होता. लय फुल माल होता त्यांना आणि आपला माल थोडा कमी होता. आज काय कंडिशन आहे? आजची कंडिशन मग ही काय समोरच आहे. आता ही कंडिशन अशी आहे आणि आपलं शेड्यूल घेतल्यापासून जी आहे तर मला खूप असं वाटतंय का आता या वर्षी 30 टनापर्यंत तरी ॲव्हरेज निघायला पाहिजे या 450 झाडामध्ये. 30 टन? मागच्या कमी जास्त होऊ शकतो. किती माल गेला आपला अंदाज? 17 टनापर्यंत गेला होता. 17 टन म्हणजे जवळपास आपण दुपटीच्या आसपास चाललोय. हो, पहिल्याच वर्षामध्ये. मग बाकीचे जे बागा आहेत आपल्या आसपासच्या त्या बागेतलं फळ आणि आपली जी प्रोसेस आहे जिथं आपली प्रोसेस चालू आहे, तर काय बदल आहे फळामध्ये आणि झाडामध्ये? नाही ना, ते आपल्या जी मागच्या वर्षी त्यांना जी खूप माल होता ना, या वर्षी त्या झाडा अशी मोकळ्या अशा वाटू राहिले. आपला माल जास्त वाटतो. लयच माल आहे ना. झाडाची क्वालिटी, पानांची संख्या, हो, हे काय आता संपूरच आहे. सारे गदगद करते असे हिरवेगार झाड. म्हणजे फळांची साईज जर आपण पाहिलं ना तर जबरदस्त क्वालिटी या ठिकाणी आहे. आणि त्यालाच नाही इकडं बघा, हे झाड आपण घेतलं तर सगळे झाड या ठिकाणी फळांनी अगदी गच्च आहेत. पिवळेपणा कुठे या ठिकाणी नाही. आता हे मागचं झाड घ्या सर, कोणतं घ्या, हा, पूर्ण माल या झाडामध्ये आहे बा. हो. तर सध्या काय आलं की अनेक कंपन्याचे लोक असतील तुमच्याकडे येत असतील. हा, येतात ना. आणि तुम्हाला सांगत असतील आम्ही तुमची गळ थांबवू किंवा तुमचं फळाचं उत्पन्न वाढवून देऊ. असं कसं झालं तुमच्यासोबत? हो, ते खूप तसे असे अनेक कंपनीचे लोक इथे येतात आणि ते असे सांगतात का बाबा आम्ही गळ होऊन देणार नाही, आमचं तुम्ही खत घ्या, औषध घ्या असं. तर ते आपण पहिल्याच वेळेस हार्वेस्टिंग चालू असल्यामुळं आपण त्याच वेळेस तुमचं घेतलेलं आहे, मग आपण आखरीपर्यंत तेच घेणार. आणि आता इथून पुढं तर असं एवढी गॅरंटी आली बघ की ते आपलंच घेणार मी, कारण की आतापर्यंत खूप शायनिंग आहे मालाला, जबरदस्त चांगली आहे. मग आज काय आलं की सतत पाऊस असल्यामुळं बऱ्याचशा बागामध्ये गळ आहे. हो. आणि काही बागा अशा आहेत की तिथे गळ कमी आहे. मग ज्या बागेत गळ आहे त्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना मी अक्षरशः येऊन दाखवेन इथं, त्यांनी येऊन बाग पाहावी. हा, येऊन स्वतः त्यांनी पाहावं, त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी पाहावं, हे सारं हकीकत बघावी, त्याच्यानंतर ते निर्णय घ्यावा. मी तर सांगणारच आहे, पण त्याच्यापेक्षा अक्षरशः येऊन बघितलं तर अजूनच ते चांगलं. शेतकऱ्यांना कधीच खोटं सांगत नाही. कारण शेतकऱ्याचं कष्टाचं काम आहे. आपल्याला 2 रुपये भेटले त्या बिचाऱ्याला सुद्धा भेटावं आपली अशी इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का की शेतकऱ्याला लुटायला किंवा लुबाडायला अनेक लोक आहेत. लय लोक आहेत ना. अगदी म्हणजे पहिला लुटतो मजूर. हो, की मजूर आवाजावी पैसे मागतो, पैसे देऊन आपल्याकडे येत नाही. येत ना. दुसरं होतं आपली फसगत
खता औषधामध्ये खाता औषध होतो. आपण एखाद्या दुकानात जातो विश्वासाने हा आणि त्या दुकानात जाऊन जर आपल्याला आपली गळ होत असेल, हा काही प्रॉब्लेम होत असतील, तर ते काय सांगतात की आमच्या हातात ते नाहीये. नाही बरोबर आहे. ते म्हणते तर हे निसर्गाचा कोप असन बुवा, हा, ते हा, असं हा, सांगतात हा. ते. तर इथं तुम्ही जी प्रोसेस केली, तुम्ही समाधानी आहेत का? एकदम समाधानी हो मी सध्याला तरी. अजून तरी आपली 10 किलो सुद्धा मोसंबी गळालेली नाहीये आतापर्यंत, आणि गळणार नाही असं वाटतंय. म्हणजे सध्या झाडांची जी कंडिशन आपली ती हा खूप चांगली लय आहे. लय भारी एवढं फळ असून सुद्धा आपली कंडिशन चांगली आहे. चांगली हे आहे. खूप कारण महत्त्वाचं आहे. की अजिबात म्हणजे एवढं फळ असून सुद्धा झाडांनी क्वालिटी राखून धरलेली अशी हिरेगदर झाड आहे. माती कशी आहे आपली? माती अशी समजा मुरुम किती फुटाला लागतो? मुरुम लय 70 फूट मुरुम आहे. 70 फुटापर्यंत मुरुम लागतो. हा म्हणजे जवळपास 60-70 फूट मातीच आहे. मातीचं तरी आणि वास्तविक पाहता मोसंबीला 3 ते 4 फुटांची माती चांगली असते असं म्हणतात. हा असं म्हणतात ना. आणि या ठिकाणी 70 फूट मातीमध्ये तुम्ही बाग सक्सेस केली, हो. ही खूप मोठी गोष्ट आहे. हा तर बाकीच्या लोकांनी हे वापरलं पाहिजे असं तुम्ही त्यांना सांगताय? बिनधास म्हणजे त्यांनी असं करायलाच पाहिजे. बाग कुठं येते असं मला वाटतंय. लोक जी म्हणतो ते बुवा मुरमाळ भाग पाहिजे जमिनीला मोसंबीला, तर तसं काही नाही येते. कारण की इथं अक्षरशः पहा तुम्ही 70 फुटावर खडक आहे. कारण की आम्ही इथं बोर घेऊन घेतले होते, त्याच्यामुळे इथं 70 फुटावर इथं खडक लागतो खाली. आणि तरी बाग आपली सक्सेस. हा महत्वाचं काय माहिती याच्यामध्ये आता की बहुतेक बागामध्ये झाडांची मर होते. हा दरवर्षी 1, 2, 5 झाडं जातात ना. आपले झाडं गेले 4 वर्ष काही? नाही नाही आपले झाडं गेलेच नाही. कारण की ते पहिलेच तुमच्याकडे आल्यापासून तर नाही, त्याच्या अगोदर जे गेले होते ते गेले होते. ते गेले. हा त्याच्यानंतर काही गेले नाही. म्हणजे झाडांची मर थांबली, झाडांची गळ सुद्धा या ठिकाणी थांबली. हो. आणि सगळ्यात महत्वाचं पिवळेपणा कमी होऊन झाडामध्ये ताकद आली. हा आणि दुसरा विषय असा आहे की मागच्या वर्षी अवकाळी पाऊस पडला 26 नोव्हेंबरला. हा पडला आणि 26 नोव्हेंबरला अवकाळी पाऊस पडून आपल्या बागेला ताण नव्हता ना. आणि 70 फूट मातीतून बुडले. हा मग ताण नसताना सुद्धा बाग अशी आहे. हो. म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. खूप म्हणजे तुमचे मी तुम्हाला कॉल करून बघितला आणि तिथं आज मी सक्सेस आहे असं मला वाटतंय. तर तुम्ही या ठिकाणी आमची जी प्रोसेस चालू केली हा आणि विश्वास टाकला, पूर्ण शेड्यूल फॉलो करताय, हो त्याबद्दल तुमचं खूप खूप असं धन्यवाद. धन्यवाद. अगदी खाली माल या ठिकाणी लोंबलाय बा. हो खूप माल, आणि मालाला शायनिंग सुद्धा खूप आहे. चकाकी आहे त्याला. हो. अगदी आपण कोणतंही झाड या ठिकाणी घेतलं ना, सलग घ्या काही झाड पुढचे. झाड अक्षरशः वाकलेत पाय या ठिकाणी.